जिवंत आहेत। मध्य पूर्वेत तणावाचा पारा चढलेला असताना एक धक्कादायक दावा समोर आलाय। इस्रायलच्या माध्यमांनी इराणचे सर्वोच्च नेते अली खेमेनी यांच्या मृत्यूबाबत बातमी दिली आणि काही तासातच ही बातमी जगभर व्हायरल झाली। मात्र इराणकडून आलेल्या प्रतिक्रियेमुळे चित्र आणखी गूढ झालंय। ॲज फार ॲज आय नो ते जिवंत आहेत अशी सावध प्रतिक्रिया देत इराणनं थेट खेमेनी जिवंत असल्याचं सांगितलंय। खेमेनी खरंच जिवंत आहेत का हे या रिपोर्टच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। इस्रायलच्या वृत्तवाहिनीने सर्वप्रथम खेमेनी यांच्या मृत्यूबाबत दावा केलाय। या दाव्यानंतर काही इतर इस्रायली माध्यमांनीही ही बातमी उचलली आहे। या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेत सुरू असलेला तणाव, गुप्त हालचाली आणि संभाव्य लष्करी कारवाया यामुळे या बातमीला अधिकच गंभीर स्वरूप प्राप्त झालंय। पण काही वेळातच इराणकडून प्रतिक्रिया आली। अधिकृत सूत्रांनी सांगितलं की खेमेनी जिवंत आहेत। ॲज फार ॲज आय नो या शब्दप्रयोगांमुळे शंका आणखी वाढल्या। दरम्यान इतर वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार इराणचे संरक्षण मंत्री अमीर नसीरजादे आणि रिव्होल्युशनरी गार्डचे कमांडर मोहम्मद पाकपूर यांचाही हल्ल्यामध्ये मृत्यू झाला की नाही याची अधिकृत पुष्टी अद्याप नाही। या सगळ्या घडामोडींची पार्श्वभूमी ही तितकीच गंभीर आहे। इस्रायलनं इराणवरील कारवाईला समर्थन देत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणवर अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र साठा वाढवण्याचा आरोप केला। इराणकडून इस्रायलच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला अण्वस्त्र मिळू नयेत यासाठी कारवाई आवश्यक असल्याचं सांगितलं। त्यांनी इराणी जनतेला स्वातंत्र्याची हीच वेळ असल्याचं आवाहन केलं। या विधानांमुळे परिस्थिती आणखी तापली आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते जर खेमेनी खरोखरच नसतील तर इराणमध्ये मोठी सत्ता संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण 1989 पासून ते देशातील सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय अधिकार त्यांच्याकडे आहेत। दरम्यान या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागजी यांनी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, माझ्या माहितीनुसार ते जिवंत आहेत। या वाक्यरचनेनेच अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केलेत, कारण हा स्पष्ट आणि ठाम नकार नव्हता, तसेच मृत्यूची पुष्टीही नव्हती। त्यामुळे खेमेनी यांच्या वास्तविक स्थितीबाबत संभ्रम आहे। मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर खेमेनी यांच्या जीविताविषयीचा प्रश्न अधिकच संवेदनशील ठरतोय। पुढील काही तास आणि दिवस हे गूढ उलगडणार काय यापुढे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। हल्ल्यामध्ये खेमेनी यांच्या कार्यालय परिसरालाही टार्गेट करण्यात आल्याची माहिती इस्रायली माध्यमांनी दिली आहे। मात्र त्यांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचेही वृत्त आहे। इराणकडून आलेल्या प्रतिक्रियेमुळे हे प्रकरण आणखी गूढ बनलंय। सध्या मात्र खेमेनी यांच्या मृत्यूबाबत अधिकृत आधी ठोस पुरावा उपलब्ध नाही। ना इराणने मृत्यू मान्य केलाय ना स्वतंत्र पुष्टी मिळाली। म्हणूनच हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। दावा की दिशाभूल असा सवाल आता उपस्थित केला जातो।